जर तुम्हाला वाटत असेल की त्या रात्री सगळं संपलंय, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण भय तर आत्ता सुरू होणार आहे. आज जे घडलं ते फक्त त्यांच्यासोबत नाही, तर कदाचित तुमच्यासोबतही होऊ शकतं. म्हणून हेडफोन लावा, लाईट बंद करा. कारण ही गोष्ट फक्त ऐकायची नाही, अनुभवायची आहे. तुम्ही जर या कथेचा पहिला भाग पाहिला नसेल, तर तो नक्की पहा. दुसरा भाग चालू करण्याआधी आपण पहिल्या भागाचा रिकॅप करू. तो फक्त एक गेम होता, एक आवचापूर, थोडी मज्जा, थोडी क्युरिओसिटी. पण त्या खेळात त्यांनी जे बोलवलं ते फक्त आलंच नाही, ते त्यांच्यातच अडकून बसलं. कला ती बदलू लागली. तिचं वागणं, तिचे डोळे, जणू तिच्या आत काहीतरी दुसरंच होतं. खिडकीतून कोणीतरी पाहत होतं. बोर्ड स्वतःच हलत होता. दार आपोआप बंद होत होती आणि मग कला स्वतःला तिचा करू लागली. ती साक्षीकडे धावली. आता तुझी बारी. आणि त्याच क्षणी ती कोसळली. लाईट्स परत आल्या. सगळं शांत झालं. पण एक गोष्ट स्पष्ट होती, ते अजून गेलं नव्हतं. शशिकला आणि साक्षी दोघेही पाठीला पाठ लावून बसले होते. त्यांच्या सभोवताली काही लोक गोल करून उभे होते, पण ते लोक सामान्य नव्हते. त्यांच्या शरीरावर खोल जखमा होत्या, जणू कोणतरी त्यांना फाडून काढलं होते. त्यांच्या डोळ्यात भूगोलच नव्हते, फक्त पांढरं रिकामं मृत. ते सगळे हात पुढे करत होते आणि काहीतरी ओरडत होते, पण तो आवाज स्पष्ट नव्हता, जणू कुठून तरी दूरवरून येत होता. शशिकला आणि साक्षीने डोळे आणि कान घट्ट बंद करून घेतले, पण तरीही त्यांच्या कानावर एक आवाज येत होता. तो ओळखीचा होता. तो आवाज मानसरोवर विवेक यांचा होता. तेच आवाज येत होते. साक्षी, कला. आवाज हळूहळू वाढत होता आणि अचानक दोघी जोरात उठल्या. त्या घाबरून आजूबाजूला पाहू लागल्या. रूममध्ये सगळं विस्कटलेलं होतं. दार आणि खिडक्या बंद होत्या. पण जमिनीवर उमटलेले ते पायाचे ठसे अजूनही तसेच होते. दोघेही घामाने पूर्ण भिजल्या होत्या, जणू त्यांनी आंघोळच केली होती. त्यांना शुद्धीवर आलेलं पाहून मानस, रोहन आणि विवेक धावत आले आणि त्यांना मिठी मारली. "चला लवकर उठा, आपल्याला इथून निघावं लागेल." मानस काहीच म्हणाला. पुन्हा काय होईल सांगता येत नाही. तो कारची चावी घेतो आणि सगळ्यांना बाहेर घेऊन जातो. विवेक विचारतो, "पण एवढ्या रात्री कुठे जायचं?" मानस थोडा थांबला. "ते नंतर ठरवू, आधी इथून निघूया." रोहन मान डोलवत म्हणतो, "हो, आधी बाहेर पडूया." रोहन कलाचा हात धरतो. विवेक साक्षीला आधार देतो. दोघीही सुन्न झालेल्या, न हालचाल न आवाज. सगळे बाहेर जाऊ लागतात. साक्षी आणि विवेक बाहेर येतात. रोहन उंबरठा ओलांडतो. कलाचा हात अजूनही त्याच्याच हातात असतो. तो दुसरा पाऊल बाहेर टाकणार इतक्यात त्याला जाणवतो कोणीतरी त्याला मागे ओढतो. तो मागे वळून पाहतो. ती कला होती. ती तिथेच उभी होती, स्थिर, रोहनचा हात घट्ट पकडून. तिचे केस पूर्ण तिच्या चेहऱ्यावर आले होते. ती जोरजोरात श्वास घेत होती. त्या श्वासाने तिचे केस मागे पुढे हलत होते. रोहन पूर्ण सुन्न झाला. त्याला काहीच कळत नव्हतं. तो हात सोडवायचा प्रयत्न करतो, पण तो हात सुटत नाही. तो तिला ओढतो, पण ती हलतच नाही. जणू तिचे पाय जमिनीत रोवले गेले होते. भीतीने त्याचा अंग थरथर कापत होता. बाहेर उभा विवेक सगळं पाहत होता, पण तोही काही करू शकत नव्हता. तेवढ्यात कलाच्या मागे उभा असलेला माणूस तिला जोरात धक्का देतो. तिघेही बाहेर पडतात आणि जमिनीवर कोसळतात. कला पूर्ण निश्चल पडते. ती पुन्हा बेशुद्ध झाली होती. माणूस पटकन उठतो. "चला लवकर, गाडीत बसा." तो दार उघडतो. रोहन कलाला उचलतो. विवेक साक्षीला घेऊन आत बसतो. कलाला त्यांच्या मधोमध बसवलं जातं. ती अजूनही शुद्धीवर आलेली नव्हती. मानस ड्रायव्हिंग सीटवर बसतो. रोहन त्याच्या बाजूला बसला. गाडी सुरू होते आणि ते तिथून निघतात. गाडी वेगात पुढे जात होती. रोहन साईड मिररमध्ये मागे पाहत होता. घरच्या लाईट फ्लिकर होत होत्या. त्याची नजर वरच्या खिडकीकडे जाते आणि त्याला दिसतं एक काळं सावट. तो थरथर कापू लागतो आणि देवाचा धावा करतो. माणस विचारतं, "काय झालं?" रोहन हळू आवाजात, "काही नाही." गाडी पुढे जात राहते. घर आणि ते सावट हळूहळू अदृश्य होतं. समोर सोसायटीचा गेट येतो. गार्ड खुर्चीवर बसून डुलकी घेत होता. माणस गाडीचा वेग कमी करतो. गाडी सेन्सर खाली येते. गेट हळूहळू वर जातं आणि गाडी बाहेर पडते. तेवढ्यात गाडीत एक आवाज घुमतो. "आपण कुठे चाललो आहोत?" तो आवाज साक्षीचा होता. सगळे तिच्याकडे पाहतात. ती हळूहळू सगळ्यांकडे पाहते आणि अचानक
कला कुठे आहे, कला कुठे आहे अशी ओरडू लागते. विवेक खाली बोट दाखवतो. साक्षी खाली पाहते. तिच्या मांडीवर कलाचं डोकं ठेवलं होतं. ती निश्चल होते. साक्षीचे डोळे भरून येतात. ती कलाच्या गालावर चापट मारते. उठ, उठ ना, तुला उठावंच लागेल. ती रडत रडत तिला हलवते. तिच्या डोळ्यातून पडलेला एक अश्रू कलाच्या गालावर पडतो आणि त्याच क्षणी कला जोरात श्वास घेत उठते. ती घाबरलेली होते. ती लगेच साक्षीला मिठी मारते. दोघीही रडत होत्या, जणू अनेक वर्षांनी भेटल्या होत्या. विवेक त्यांना मिठीत घेतो. आता सगळं ठीक आहे, कला हळू आवाजात म्हणते. काहीच ठीक नाही आहे. सगळं शांत होतात. ती पुढे म्हणते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. गाडी परत घराकडे घे. माणूस लगेच ब्रेक दाबतो. गाडी जागीच थांबते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न. इतकं सगळं झाल्यावर आता परत त्या घरात? कारण कारण तिथलं रहस्य अजून बाकी आहे. तुम्हाला जर पुढचा भाग पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नेक्स्ट पार्ट कमेंट करा.